नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। माननीय श्री लक्ष्मण कन्नाके यांची देवलमारी ग्रामपंचायतच्या प्रशासक पदावर नियुक्ती। पाहुयात आमचे प्रतिनिधी सालया कंबलवार यांचा सविस्तर रिपोर्ट। अहेरी तालुक्यातील देवलमारी ग्रामपंचायत येथे 14 फेब्रुवारी 2024 रोजी श्री लक्ष्मण कन्नाके यांची सरपंच पदावर नियुक्ती करण्यात आली होती। त्यांचा कार्यकाळ 15 फेब्रुवारी 2026 रोजी संपुष्टात आला। त्यानंतर आज दिनांक 13 मार्च 2026 रोजी श्री लक्ष्मण कन्नाके यांची देवलमारी ग्रामपंचायतच्या प्रशासक पदावर नियुक्ती करण्यात आली असून सर्व ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। यावेळी देवलमारी ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी SM धुर्वे, लिपिक कमलाकर गद्देपाकवार, संगणक ऑपरेटर निलेश गुंडावार, बबन पठाण, मोबिलायझर गंगूबाई सोयाम तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। देवलमारी ग्रामपंचायत येथे प्रशासकाचा नेमणूक झालेला आहे। मागील 2021 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये माननीय लक्ष्मण मधुकरजी कन्नाके यांनी 14 फेब्रुवारी 2021 रोजी सरपंच पदावर विराजमान झाले होते। तसेच उपसरपंच म्हणून हरीश रामशहाजी गावडे यांनी उपसरपंच पदावर त्यांचा नियुक्ती झाला होता। तर यांनी 5 वर्षाचा कालखंडामध्ये विरोधकांना, पक्षधारांना सगळ्यांना सोबत घेऊन व्यवस्थित कार्य केले, त्याबद्दल धन्यवाद। आणि यांचा कार्यकाळ 15 फेब्रुवारी 2026 संपलेला आहे। तर शासनाचा निर्णयामुळे इलेक्शन ना झाल्यामुळे पुन्हा नवीन प्रशासक म्हणून माननीय लक्ष्मणजी कन्नाके यांना एक लकी ड्रॉ लागलेला आहे। त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा त्यांचं एक कामाचं मोबदला, कामाचा पावतीच म्हणावा लागेल। कारण अहेरी पंचायत समितीमध्ये उच्च शिक्षित लक्ष्मणजी कन्नाके यांनी व्यवस्थित कारभार सांभाळले आणि पुन्हा त्यांना शासन प्रशासनाचा निर्णयानुसार त्यांना पुन्हा 6 महिन्याचा कालावधी प्रशासक म्हणून मिळालेला आहे। आणि त्यांनी मला वाटते मनापासून आपला ग्रामपंचायतचा सेवा करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात। आणि त्यांचा शिक्षणाचा भले नोकरी नाही लागला असेल, परंतु ज्या जिद्दीने त्यांनी शिक्षण घेतले, या जिद्दीने त्यांनी या देवलमारी ग्रामपंचायत हद्दीतील 5ही गावाचा जनतेचं त्यांनी सेवा केला आहे। आणि तसेच या प्रशासक म्हणून माननीय लक्ष्मणजी कन्नाके यांच्या सोबतच हरीशजी गावडे, महेशजी लेपूर, लक्ष्मण आत्रम, सालया कंबलवार, संजूबाई आत्रम, मोनिका तोगला, विमला कुर्वी, विद्या राऊत, रीमा मडावी आणि शशिकलाताई मुंदा या सगळ्यांनी इथं प्रशासकीय समिती सदस्य म्हणून यांचा यावेळी नियुक्ती झालेला आहे। तर मी सर्व नवनियुक्त प्रशासक आणि प्रशासकीय सदस्य यांचा राम राम महाराष्ट्र न्यूज चॅनल जिल्हा प्रतिनिधी सालया कंबलवार मी माझ्याकडून या सगळ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो। आणि माननीय लक्ष्मणजी कन्नाके यांना एक चांगला संधी मिळाला आहे। सरजी, तुम्हाला एक प्रश्न करतो। आपण चांगला उच्च शिक्षित होत्या, तुम्ही मुंबईला ड्युटी करत असून इथं आल्यानंतर सरपंच म्हणून आपण 5 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्हाला काही त्रास जाणवला का? त्रास सांगायचा ना? ठीक आहे, मी जसा आता आपला कार्यकाळ 2021 मध्ये चालू झाला। 14 फेब्रुवारीला म्हणजे जानेवारीमध्ये इलेक्शन वगैरे झालं। त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये आपली बॉडी बसली। बॉडी म्हणजे ग्रामपंचायत जी आहे त्याच्यामध्ये पक्षपात राहत नाही। ग्रामपंचायतची जी निवडणूक होते त्यामध्ये आपण कुठल्या पार्टीचा किंवा कुठल्या पक्षाचं नाव लिहित नाही।
ग्रामपंचायतचा जो आपण फॉर्म भरतो ते इंडिपेंडंट भरतो, म्हणजे इंडिपेंडंटच लढतो किंवा पक्ष जे आपण विचार करतो ते ठीक आहे, ते पक्ष इलेक्शन पुरता राहतं ती, त्याच्यानुसार आपण तर त्या हिशोबाने आपण जे इलेक्शन आहे ते 21 मध्ये पार पडलं. त्याच्यानंतर आपलं जे आता कार्यकाळ संपलेला आहे 15 फेब्रुवारी 2026ला, त्या कार्यकाळामध्ये मला माझ्यासोबतचे जे कलिग्स आहेत म्हणजे मेंबर लोक आहेत, माझी मेंबर बॉडी मी जसं आता 1 आणि +10 1+10चा जो होता 11ची बॉडी होती पूर्णपणे ग्रामपंचायत देवळमलीची बॉडी, त्या बॉडीमध्ये मला सगळ्यांनी सहकार्य केले, सगळ्यांसोबत मला वागायला मिळालं. सगळ्या वार्डमध्ये सगळ्यांनी प्रगतीचे काही प्रश्न असतील किंवा विकसनशील जे गोष्टी आहेत त्यांचं मला जाणीव करून दिली, त्यामागे मी प्रगती करण्याचा प्रयत्न केलो. त्या हिशोबाने मी 5 वर्षामध्ये माझा कार्यकाळ संपूर्ण झालेला आहे. एक तर मला दुःख पण वाटते की गावाची सेवा जे करत होतो ते मला पुन्हा या हिरिरीने करता येणार नाही, ते एक दुःख आहे. आणि मला आनंदही या गोष्टीचा आहे की मी पुन्हा 6 महिन्यासाठी पुन्हा त्याच पदावर राहणार आहोत, म्हणजे प्रशासक म्हणून किंवा एक सरपंच म्हणून नाही, परंतु प्रशासक म्हणजे तोच कार्य राहील, त्याच पद्धतीने मला प्रोसेस राहील माझं जे काही काम करण्याचं आहे. आणि त्यामध्ये मी अजून या 6 महिन्यामध्ये माझ्याकडून काय प्रगतशील कामं किंवा प्रगतीचे कामं करता येणार त्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेन. आणि एवढं ठीक आहे, एवढं बोलतो मी आता. धन्यवाद. तर आज देवळमली ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी माननीय दुर्वे मॅडम तसेच इथला प्रशासक म्हणून नवनियुक्ती झालेला लक्ष्मणजी कन्नाके, हरीजी गावडे आणि सगळ्या प्रशासकीय सदस्यांचा मी आभार मानतो. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा.